हॅलो डिअर फ्रेंड्स, आजचं जे लेक्चर आहे ना ते फार महत्वाचं लेक्चर असणार आहे. कारण या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अतिशय उपयोगी आणि इम्पॉर्टंट असणारे 100 वाक्य इंग्लिश मध्ये कसे बोलायचे ते समजून सांगणार आहे. त्याचबरोबर ही वाक्य सांगत असताना मी तुम्हाला 4थ्या किंवा 5व्या मिनिटाला अशी एक ट्रिक सांगणार आहे मित्र, की जी ट्रिक तुम्ही समजून घेतली ना तर जवळपास इंग्रजीच्या एकूण वाक्यापैकी 90% वाक्य तुम्हाला इंग्लिश मध्ये सहज करता येणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला जी जी वाक्य असं वाटतं की मला ही इंग्लिश मध्ये येत नाही ती कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. कॉमेंट बॉक्स मध्ये लिहिल्यानंतर मी त्या वाक्याला इंग्लिश मध्ये कसं करायचं ते वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर त्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघूया अशी कोणती वाक्य आहेत की जी वाक्ये आपल्यासाठी फार महत्वाची असणार आहेत आणि आपल्याला इंग्रजी बोलायला शिकवणार आहेत. त्यातली पहिले हे 10 वाक्य आहेत मित्र. ओके, त्यातलं पहिलं जे वाक्य आहे ना, तू कसा आहेस, तर हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं होणार आहे? हाऊ आर यू, हाऊ आर यू. ओके, तू कुठे जात आहेस? व्हेअर आर यू गोईंग, व्हेअर आर यू गोईंग. तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग. मला समजले नाही. आय डिडंट अंडरस्टँड, आय डिडंट अंडरस्टँड. पुन्हा सांग. से इट अगेन, से इट अगेन. थोडा हळू बोला. प्लीज स्पीक स्लोली, प्लीज स्पीक स्लोली. मला इंग्रजी शिकायचं आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मला मदत करशील का? Will you help me? Will you help me? I don't have time. मला वेळ नाही. I don't have time. मला भूक लागली आहे. I am hungry, I am hungry. किंवा याला I got hungry पण आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट बघूया. मी रोज इंग्रजीचा सराव करतो. I practice English every day. मला नवीन गोष्ट शिकायला आवडतात. आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स, आय लाईक टू लर्न न्यू थिंग्स. ओके, मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो. आय ट्राय टू स्पीक इंग्लिश. मला चुका करण्याची भीती नाही. आय एम नॉट अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स, आय एम नॉट अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स. सराव केल्याने परिपूर्णता येते. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. यू स्पीक व्हेरी वेल, यू स्पीक व्हेरी वेल. ओके, अजून प्रयत्न कर. ट्राय अगेन, ट्राय अगेन. हार मानू नकोस. डोंट गिव्ह अप, डोंट गिव्ह अप. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आय बिलीव्ह इन यू, आय बिलीव्ह इन यू. आपण एकत्र शिकूया. लेट्स लर्न टुगेदर, लेट्स लर्न टुगेदर. ओके, पुढची बघूया 10 वाक्ये. या, मी तुला नंतर फोन करतो. आय विल कॉल यू लेटर, आय विल कॉल यू लेटर. ओके, मी उद्या येईल. आय विल कम टुमॉरो, आय विल कम टुमॉरो. ओके, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू. आता मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे मित्र. तर ती ट्रिक कशी बघूया आपण. एक लक्षात घ्या, ट्रिक काय आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. ओके, तर या ठिकाणी या वाक्याच्या बाबतीत तुम्हाला ट्रिक सांगतो. कोणतंही वाक्य जेव्हा तुम्हाला इंग्लिश मध्ये करायचं असतं ना मित्र, त्यावेळेस ते वाक्यातला सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा. जेव्हा तुम्ही इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करताय, सपोज इथं मला आहे तर त्याचं इंग्लिश मध्ये काय होईल? पहिल्यांदा तो सब्जेक्ट घ्यायचा. जसाच तुम्ही सब्जेक्ट घेतला त्यानंतर शेवटचा वर्ब घ्यायचा. ओके, आणि वर्ब घेतलं तर बाकीचे जे दुसरे शब्द आहेत, हा शब्द आहे, हा शब्द आहे, तर ते असे उलटे वापस घेत चालायचं अशा पद्धतीने. आता तुम्हाला हे सगळं जे दिसतंय ना, हे डी सारखं दिसतंय, म्हणून आपण याला म्हणतो डी टेक्निक. या टेक्निकचा वापर करून तुम्ही कोणतंही वाक्य इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करू शकता आणि जवळपास 90% वाक्य तुमचे बरोबर होतात. आता बघा, मला काय इंग्लिश मध्ये होईल? आय बोलायचं वॉन्ट, ही चायनीज वॉन्ट. तुझ्याशी बोलायचं. ओके, आय वॉन्ट बोलायचं टू टॉक आणि तुझ्याशी टू यू. तर अशा पद्धतीने तुम्ही या ट्रिकचा वापर करून
कोणतंही वाक्य इंग्लिशमध्ये करू शकता. मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी आवडली कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. या ट्रिकच्या मदतीने तुम्हाला कोणकोणती वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये करताय ते पण तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि मला सांगा की सर आम्ही हे वाक्य या ट्रिकचा यूज करून आम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये लिहित आहोत. ठीक आहे. आता पुढचं वाक्य बघूया. तू इथे कधी आलास? व्हेन डिड यू कम हिअर? व्हेन डिड यू कम हिअर? तू हे का केलंस? वाय डिड यू डू धिस? वाय डिड यू डू धिस? ओके. तू कोणासोबत आलास? हू डिड यू कम विथ? हू डिड यू कम विथ? तू मला का बोलावलं? वाय डिड यू कॉल मी? वाय डिड यू कॉल मी? भूतकाळातली वाक्य थे म्हणून ते डीड आले. तुला काय हवं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक? तुला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक? तुला काय म्हणायचं आहे? व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? ओके. तर अशा पद्धतीने आपण 30 वाक्य बघितलेले आहेत. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. इथं आरचा उच्चार नाही करायचा. आय एम थर्स्टी. ओके. मला थोडा वेळ दे. गिव्ह मी सम टाइम. गिव्ह मी सम टाइम. मी लगेच येतो. आय विल कम सून. आय विल कम सून. मी लगेच येतो. आय विल कम सून. मी तयार आहे. आय एम रेडी. आय एम रेडी. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. आय एम बिझी. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. हे वाक्य मी का सिलेक्ट केलेत मित्र? हे वाक्य आपल्याला सगळ्यात जास्त वाक्यामध्ये बोलायला यांची गरज पडते. मग ही वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता यायला लागली ना तर तुम्ही कुठेही गेलात तर अडखळणार नाही. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येणार नाही. जर तुम्ही हे 100 वाक्य जर बोलण्याची प्रॅक्टिस केली, हा व्हिडिओ परत परत जर बघितला ना तर तुम्हाला नक्की बोलता येईल. काही समस्या नाही. देर इज नो प्रॉब्लेम. देर इज नो प्रॉब्लेम. काळजी करू नकोस. डोंट वरी. डोंट वरी. तू बरोबर आहेस. यू आर राईट. यू आर राईट. अँड तू चुकीचा आहेस. यू आर रॉंग. यू आर रॉंग. ओके. तुम्हाला मित्र वाक्य कसे वाटतात ना ते प्लीज मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा. म्हणजे काय होईल की जर तुम्हाला वाक्य आवडत असतील किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची वाक्य पाहिजेत तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये मला कळवलं ना तर मला पुढच्या व्हिडिओमध्ये तशा प्रकारची सुधारणा करून त्या प्रकारची वाक्य मला करता येतील. आता हे असे पण प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारलेले असतात. तू कुठे राहतोस? आपण बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारतो. वेअर डू यू लिव्ह? तुझं नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? तुझं वय किती आहे? हाऊ ओल्ड आर यू? ओके. हाऊ ओल्ड आर यू? तू काय काम करतोस? व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू? तुला इंग्रजी बोलता येतं का? कॅन यू स्पीक इंग्लिश? कॅन यू स्पीक इंग्लिश? तू मला मदत करू शकतोस का? कॅन यू हेल्प मी? कॅन यू हेल्प मी? तू मला समजू शकतोस का? कॅन यू अंडरस्टँड मी? कॅन यू अंडरस्टँड मी? मला हे आवडले. आय लाईक दिस. आय लाईक दिस. मला हे आवडले नाही. आय डिडंट लाईक दिस. आय डिडंट लाईक दिस. मला खात्री नाही. आय एम नॉट शुअर. आय एम नॉट शुअर. ओके. पुढचे बघूया 10 वाक्य. ओके. मला हा विषय समजला. आय अंडरस्टूड दिस टॉपिक. तुम्ही असंही म्हणू शकता आय गॉट दिस टॉपिक. आय डिडंट अंडरस्टँड दिस टॉपिक. मला हा विषय नाही समजला. आय डिडंट अंडरस्टँड. कृपया दार बंद कर. प्लीज क्लोज द डोअर. प्लीज क्लोज द डोअर. कृपया दार उघड. प्लीज ओपन द डोअर. प्लीज ओपन द डोअर. कृपया मला पाणी दे. प्लीज गिव्ह मी वॉटर. प्लीज गिव्ह मी वॉटर. कृपया थांब. प्लीज वेट. प्लीज वेट. मला थोडी मदत हवी आहे. आय नीड सम हेल्प. आय नीड सम हेल्प. मला थोडी माहिती हवी आहे. आय नीड सम इन्फॉर्मेशन. आय नीड सम इन्फॉर्मेशन. मला हा प्रश्न विचारायचा आहे. आय वॉन्ट टू आस्क दिस क्वेश्चन. आय वॉन्ट टू आस्क दिस क्वेश्चन. मला उत्तर माहित नाही. आय डोंट नो द आन्सर. आय डोंट नो द आन्सर. ओके. पुढची बघूया मित्र. ओके. मी शाळेत जात आहे. शक्यतो हे सगळे जे वाक्य आहेत ना हे कंटिन्युअस मधले आहेत. आय एम गोइंग टू स्कूल. मी कामावर जात आहे. आय एम गोइंग टू वर्क. मी घरी जात आहे. आय एम गोइंग टू होम. मी बाजारात जात आहे. आय एम गोइंग टू द मार्केट. मी मित्राला भेटायला जात आहे. आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड. आय एम गोइंग टू मीट माय फ्रेंड.
मी पुस्तक वाचत आहे. आय एम रिडिंग अ बुक. आय एम रिडिंग अ बुक. मी टीव्ही पाहत आहे. आय एम वॉचिंग अ टीव्ही. आय एम वॉचिंग टीव्ही. मी संगीत ऐकत आहे. आय एम लिसनिंग टू म्युझिक. लिसनिंग नंतर टू घ्यायचं. आय एम लिसनिंग टू म्युझिक. मी जेवत आहे. आय एम इटिंग. आय एम इटिंग. मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग. हे सगळी वाक्य कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधले आहेत. ओके, हे फार आवश्यक असतात आपल्याला की कसे वाक्य बोलायचे. आता नेक्स्ट 10 बघूया. ओके, या मी उद्या भेटेन. आय विल मीट यू टुमॉरो. आय विल मीट यू टुमॉरो. मी काल व्यस्त होतो. आय वॉज बिझी येस्टरडे. आय वॉज बिझी येस्टरडे. मी आज मोकळा आहे. आय एम फ्री टुडे. आय एम फ्री टुडे. मला आनंद झाला. आय फेल्ट हॅपी. आय फेल्ट हॅपी. मला वाईट वाटले. आय फेल्ट बॅड. आय फेल्ट बॅड. मला आश्चर्य वाटले. आय वॉज सरप्राइज्ड. आय वॉज सरप्राइज्ड. मला राग आला. आय गॉट अँग्री. मला भीती वाटली. आय फेल्ट अफ्रेड. आय फेल्ट अफ्रेड. मला अभिमान वाटतो. आय फील प्राऊड. आय फील प्राऊड. ओके, मला खूप आनंद आहे. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी. ओके, सो अशा पद्धतीने आपण 80 वाक्य बघितले मित्र. शेवटचे 20 वाक्य बघूया. हे खूप सोपं आहे. दिस इज व्हेरी इजी. हे खूप कठीण आहे. दिस इज व्हेरी डिफिकल्ट. हे खूप महत्वाचे आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप मनोरंजक आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे खूप उपयुक्त आहे. दिस इज व्हेरी युजफुल. व्हेरी युजफुल. तू खूप हुशार आहेस. यू आर व्हेरी इंटेलिजंट. यू आर व्हेरी इंटेलिजंट. तू खूप मेहनती आहेस. यू आर व्हेरी हार्डवर्किंग. यू आर व्हेरी हार्डवर्किंग. तू खूप दयाळू आहेस. यू आर व्हेरी काइंड. यू आर व्हेरी काइंड. तू खूप चांगला मित्र आहेस. यू आर व्हेरी गुड फ्रेंड. यू आर व्हेरी गुड फ्रेंड. मला तुझा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. तर शेवटचे 10 वाक्य बघूया मित्र. पण मित्र, शेवटचे 10 वाक्य बघण्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे की आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगतो. सगळ्यांना समजतं पण. आणि आपण गॅरंटी देतो की तुम्हाला इंग्लिश नाही बोलता आली तर तुम्हाला पैसे पण वापस देऊ. इतकी गॅरंटी देणारा महाराष्ट्रामध्ये आपला एकमेव क्लास आहे. तुमच्यापैकी जर कुणाला जॉईन करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली व्हॉट्सअपची लिंक आहे. त्या ठिकाणी येऊन तुम्ही हा आपला क्लास जॉईन करू शकता. ठीक आहे, शेवटचे 10 बघूया आणि थांबूया. आपण पुन्हा भेटूया. लेट्स मीट अगेन. आपण पुन्हा भेटूया. लेट्स मीट अगेन. लवकर भेटूया. सी यू सून. काळजी घे. टेक केअर. सुरक्षित राहा. स्टे सेफ. देव तुझं भलं करो. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. तुला शुभेच्छा. बेस्ट विशेष टू यू. तुला शुभेच्छा. बेस्ट विशेष टू यू. तुझं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. थँक्यू. आणि खूप खूप धन्यवाद असेल तर थँक्यू व्हेरी मच. अँड तुमचा दिवस चांगला जावो. हॅव अ नाईस डे. मित्र, अशा पद्धतीने 100 मोस्ट युजफुल सेंटेन्सेस कसे बोलायचे ते मी आज तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवलेले. जर अजून तुम्हाला काही वाक्य ट्रान्सलेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक पण सांगितलेली आहे. जर तुम्हाला इंग्लिश स्पोकनचा क्लास लावायचा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक पण कॉमेंट बॉक्स मध्ये दिली आहे. ज्या ठिकाणी येऊन तुम्ही आमचा स्पोकनचा इंग्लिश कोर्स जॉईन करू शकता. किंवा काही वाक्य जर तुम्हाला जमत नसतील तर कॉमेंटमध्ये मला